मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. राणाच्या त्यांचं स्वागत करू. थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल कॉल. आणि आता डॉक्टर साहेबांना पण सांगितलं की सगळेजण ऋषभ पंतला बघायला आलेले आहेत, त्यांना ऐकायला आलेले आहेत. आजचे जे वक्ते आहेत ते अतिशय इंटरेस्टिंग आहेत. त्यांना एक अतिशय सोशल अशी एक त्यांची व्याप्ती आहे. प्रत्येक चांगल्या विषयावर बोलण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्याच्यामुळे आपण खरंच फॉर्च्युनेट आहोत की आज साहेबांनी आपल्याला वेळ दिला. कारण पालक तिकडे बसलेले आहेत, तुम्ही इथे आहात, त्यांचं स्वप्न आहे, त्यांना असं वाटतंय, ते अशा भ्रमात आहेत की तुम्ही इथे अभ्यास करता. आणि त्या भ्रमाचा भोपळा तेव्हा फुटतो ज्या वेळेला मूल एकदा गंमत म्हणून किंवा कुणीतरी सांगितलं एकदा घेऊन बघ म्हणून त्याने घेतलेलं असतं. आणि त्या एकदा घेण्याची सुरुवात झाल्यानंतर हळूहळू आठवड्यातून एकदा, मग गंमत म्हणून एकदा, मग फक्त पार्टीला एकदा, मग त्याच्यानंतर रोजच, आणि मग घेतल्याशिवाय राहत नाही. खूप चांगली चांगली मुलं ज्या वेळेला काउन्सिलिंग सेशन्सला आमच्या दारापर्यंत पोहोचतात त्यावेळेला आम्ही हे बघतो की दोघं डॉक्टर असलेल्या पालकांच्या घरामध्ये जन्माला आलेलं एवढं सुसंस्कृत मूल रस्त्याच्या कडेला पडलेलं होतं आणि बेवारस म्हणून पडलेलं होतं. आणि कुठेतरी पोलिसांनी बेवारस म्हणून त्याची नोंद केलेली असते. सिव्हिल हॉस्पिटलला ते ऍडमिट असतं, कोमात असतं, आणि त्याच्यानंतर कळतं की अरे हा मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आहे आणि हा खूप व्यसनाधीन होता, हा आहारी गेलेला होता, रात्री 1 वाजेला त्याच्या मित्रांबरोबर पार्टी करून येत होता, शुद्धीत नव्हता आणि म्हणून पडला लागलं, आता कोमात आहे. पण बेवारस म्हणून त्याची नोंद होणं हे किती दुःखद आहे. काय वाटलं असेल त्याच्या पालकांना, याचा कुठेतरी विचार करणं हे नितांत गरजेचं आहे. आज खरं म्हणजे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्तानं पोलीस डिपार्टमेंटनं हा कार्यक्रम आयोजित केलाय. तर पोलीस डिपार्टमेंटसाठी खऱ्या अर्थानं आधी टाळ्या झाल्या पाहिजे. लोकाभिमुख अधिकारी जर असले तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण तुमच्या गमतीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज मी तिला 26 तारखेला एकाच वेळेला कित्येक कॉलेजेसमध्ये, कित्येक शाळांमध्ये ही सगळी जी काही कार्यक्रमाची जी काही प्रोसेस आहे ती राबणार आहे. आणि आत्ता सुरू पण आहे. जय हिंद कॉलेजला चालू आहे, SSVPS कॉलेजला चाललेलं आहे, बाकीच्या कॉलेजेसला पण सुरू आहे. आणि एकाच वेळेला एक व्हॅन सुद्धा, एक डिजिटल व्हॅन फिरते ज्याच्यामध्ये काही व्हिडिओज आम्ही रन केलेले आहेत. आणि ते व्हिडिओज लोकांपर्यंत जाऊन लोकांना हे सांगण्यासाठी आहे, त्यांना किमान परावृत्त करण्यासाठी व्यसनांपासून. आणि त्याच्यासाठी पोलीस दलानं, SP साहेबांनी अशा पद्धतीचं एक चांगलं स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. तर त्याला तुम्ही प्रतिसाद देत आहात, त्या गोष्टीचे तुम्ही भाग आहात, म्हणून तुमचं सुद्धा खऱ्या अर्थानं अभिनंदन. पण एक गोष्ट गमतीची लक्षात घेतली पाहिजे. 140 कोटीचा देश आपण म्हणतो आणि हा देश महासत्ता बनतोय अशी वल्गना आपण करतो. पण याच देशामध्ये 20 कोटी लोक हा सरकारी आकडा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सरकारी आकडे हे नेहमी कमी दाखवले जातात, त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी ती सगळी गोष्ट जास्त असते. पण सरकारी आकड्यांच्या अहवालानुसार 20 कोटी लोक हे या देशामध्ये दारू पितात आज मितीला. 5 कोटी लोक धूम्रपान करतात, सिगरेट ओढतात, तंबाखू घेतात, बिड्या ओढतात, वीड घेतात. 4 कोटी लोक अफू घेतात, 4 कोटी लोक गुटखा खातात, 3.5 कोटी लोक गांजा ओढतात आणि 2 कोटी लोक कोकेन घेतात. हे झाले सरकारी आकडे. पण तुम्हाला गंमत माहितीये, ह्या इकडे जी गंमत दिसते की नायट्रोजनच्या गोळ्या, फुगे, टपका नावाची एक गमतीदार गोष्ट आहे बरं का. ग्राममध्ये मिळते, अगदी छोट्याशा प्रमाणात असते आणि ती घेतली की नशा अजून वाढते. याचा वापर वेगळ्या करण्यासाठी करू नका, याचा वापर याच्यासाठी करा की डॉक्टर म्हणून आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. भांग सोल्युशन म्हणजे ते पंक्चर काढण्याचं जे दुकान असतं ना, त्याच्यात एक सोल्युशन मिळतं. ते सोल्युशन ओढणारा एक भाग आहे, एक एरिया आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये 6वी, 7वी, 8वीची मुलं हे सोल्युशन ओढायला सुरुवात करतात. व्यसनांची सुरुवात तिथून त्यांची होते आणि मग हळूहळू भांग, मग नंतर गांजा, मग दारू, सिगरेट आणि मग सगळ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात येतात. ओपिओइड्स घेतात, झेंडूबाम घेतात. झेंडूबाम आणि आयोडेक्स ब्रेडला लावून खाणारी सुद्धा माणसं आहेत. गालामध्ये लावून, तुमच्याकडे येतील डेंटिस्ट, लोकांनी जास्त जागे राहायला पाहिजे. गालामध्ये इथे झेंडूबाम आणि आयोडेक्स असा लावून ठेवलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांना नशा येते. आता काय येत असेल बघा बरं. किती घृणास्पद, किती घाणेरडं, किती किळसवाणे पण आहे, हे सत्य आहे. चिलिम, कोरेक्स. आता खोकला आला की कोरेक्स घ्यायचो आपण, पण कोरेक्स इतकं बदनाम झालंय की घरामध्ये कोरेक्स असणं हे आता पोलिसाचे तिरपे बघतील आपल्याकडे.
कारण झालं ते व्यसनाधीनतेचं सगळ्यात मोठं सुपीक असं एक पीक येते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही औषधं पकडली जातात, ही लोक सगळी धाडी टाकतात. सर आत्ता सांगत होते शिरपूरच्या भागामध्ये खूप वेळा अशा प्रकारच्या धाडी टाकल्या जातात, तिथे हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पादन केलं जातं, चोरून लपून अशा प्रकारची गांजाची शेती होते. गांजाचं हब बनू पाहतंय आपलं गाव, कारण आपण गुजरात बॉर्डरवर येतो आणि गुजरातमध्ये सुद्धा चाललंय, महाराष्ट्रात चाललेलं आहे, केरळमध्ये चाललेलं आहे, पंजाबमध्ये अशा पद्धतीचं मोहीम राबतीये. कारण व्यसनाधीनता सगळीकडे वाढत चाललेली, सगळी राज्य याच्या विळख्यात येतात, एक असं राज्य सुटलेलं नाही. कारण सर म्हणले तसंच आपण तरुणांचा देश म्हणतो, पण तरुण लोकांना सगळ्यात जास्त बिघडवता येतं आणि ते बिघडवणं सहज सोपं असतं. डोक्यामध्ये केमिकल लोचा करण्यासाठी हे सगळ्यात चांगलं माध्यम मानलं जातं. आणि हा जुगार हा इतका वाईट आहे, हा अतोनात भयानक आहे. त्याचं कारण असं आहे की 5 वर्षांमध्ये सर माणूस संपतोय आणि 5 वर्षांमध्ये माणूस संपतो त्यावेळेला त्याची उधारी वाढलेली असते, ते तर आहेच, पण हा किमान सुधरेल म्हणून त्याचं लग्न करून दिलं जातं. ते अजून एक भयानक चित्र आहे. त्या मुलीचं पण आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि मग नाही सुधारला तर मूलबाळ झाल्यावर सुधरेल म्हणून एक मूल पण जन्माला येतं आणि ते 5च वर्षाचं असतं त्यावेळेला हा मेलेला असतो. हा एक तर फाशी घेतो, नाही तर कुठेतरी व्यसनांच्या आहारी जाऊन मरण पावतो. आणि गुन्हेगारी ही त्याच्यातून येते. म्हणजे पोलिसांचा खरा संबंध कधी येतो माहिती का? ही लोक समुपदेशन करतात, हे सगळ्यांना जेलमध्ये टाकतात असं नाही. उलट जेलमध्ये अशी लोक अजिबात नको असतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सुद्धा त्रास होतो, कारण ते तिथे सुद्धा बडबड करत असतात. टर्मिन नावाची एक इंजेक्शन फार जास्त फेमस झालेलं आहे आणि आपल्याकडे जवळजवळ धुळ्यातल्या सगळ्या जिम्समध्ये जर डस्टबिन चेक केले तर आपल्याला एक छोटं छोटं इंजेक्शन दिसतं आणि ते इंजेक्शन स्वतः सेल्फ प्रोक्लेम डॉक्टर्स म्हणून ते स्वतः घेत असतात. का? की त्याच्यामुळे अॅनाबॉलिझम होतं. अॅनाबॉलिझम म्हणजे काय? की माझे मसल्स चांगले तयार होतात. हे एक अॅनाबॉलिक स्टेरॉइड आहे ज्याचा वापर करून आपले मसल्स फुगवण्यासाठी मुलं याचा वापर करतात. दुसरी गोष्ट इकडे तुम्हाला दिसत असेल ती कोकेन आहे. कोकेन आपल्याकडे बऱ्याच इक्टसी ज्या पद्धतीने आपण म्हणतो तशा पद्धतीने सुद्धा कोकेनकडे आजकाल बघितलं जाऊ लागलेलं आहे. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हिरोईन. हिरोईन सुद्धा आजकाल मुबलक प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी मिळते. आणि क्लब ड्रग्ज हा एक नवीन कॉन्सेप्ट आजकाल धुळ्यासारख्या ठिकाणी सुद्धा डोकावू लागलेला आहे. म्हणजे धुळ्यामध्ये पब संस्कृती ही हळूहळू येते. या पब संस्कृतीमध्ये रात्री उशिरापर्यंत गाणी लावून नाचणं आणि नाचतोच येतात थोडंसं मॉकटेल, मग थोडंसं मॉकटेल तर थोडंसं कॉकटेल, थोडंसं कॉकटेल तर थोडीशी 90 बरोबर थोडंसं क्वार्टरमध्ये काहीतरी टाकूयात आणि मग मजा करूयात. मग 1-1, 2-2 वाजेपर्यंत या पबचे जे मालक असतात हे तिथे तुम्हाला मुभा देतात, तुम्ही नाचतात, त्यांचे बाउन्सर तुम्हाला घरापर्यंत हॉस्टेलपर्यंत सोडतात. हे दारुण वास्तव आमच्या डोळ्यांदेखत घडतं आणि आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून ही प्रबोधनाची चळवळ घेऊन आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये फिरतो. पोलीस हे मित्र बनून तुमच्यापर्यंत पोहोचतायत, डॉक्टर हे मित्र बनून तुमच्यापर्यंत पोहोचतायत. ही बेदरकारपणे अशा पद्धतीची तरुणाई ही जाळायला निघालेली आहे, तर आपल्याला कुठेतरी जागा व्हावं लागणार आहे आणि म्हणून हे प्रबोधनाचं काम आम्ही सगळे करतो आहोत. ही क्लब एक्टसी नावाची जी क्लब ड्रग्ज नावाचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामधून मुलींनी सतत सावध राहणं गरजेचं आहे. तुम्ही काय पिता, अशा पार्टीमध्ये तुम्ही काय पिता, तुमच्याकडे कोण कोणत्या नजरेनं बघतं, तुमच्याशी कोण अंगलट करतं, कोण जवळीक करतं, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं खाण्यापिण्याची कुठली तरी आग्रह केला जातोय का, घेच माझ्यासाठी एकदा तरी काय होतं किंवा शब्दात दिल्या जात आहेत का, त्यावेळेला पटकन अलर्ट व्हा. काही सांगता येत नाही की त्याच्यामधून काय मिळणार आहे. आणि तिथून पुढे जो प्रवास आहे तो अतिशय उद्ध्वस्तीकरणाचा प्रवास आहे, तो भयानक बेदरकार प्रवास आहे, तो दारुण प्रवास आहे. पण मी तरी सुद्धा पुढे जाऊन एक सांगतो की कितीही कुठल्याही स्टेजला तुम्ही पोहोचलात तरी बोला, संवाद साधा, आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचा. तुम्हाला त्या संपूर्ण खड्ड्यातून काढण्याची जबाबदारी आम्ही करू, पण स्वतःला संपून टाकण्याची भाषा आरशासमोर कधीही कोणाच्याही मनामध्ये येता कामा नये. कुतूहलानं सुरू झालेली ही गोष्ट असते. मुलांना 78.8% मुलांनी कुतूहलानं नशा सुरू केली, हा एक सर्वे सांगतो. 65% विभक्त कुटुंबातील मुलं ड्रग्जचं व्यसन करतात. निकोटीनचं व्यसन सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. मुलांचं शिक्षण याच्यामुळे सुटलेलं आहे. कुटुंबातलं कोणीतरी आधी नशा करत होतं म्हणून ते काय करावंसं वाटलं. मुलांना हिरोईनचं व्यसन आहे. लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याचा जो काळ असतो, सेक्शुअली ज्या वेळेला तुम्ही ऍक्टिव्ह होतात त्यावेळेला त्याबद्दलच्या धारणा तुमच्या चुकीच्या असतात आणि त्या चुकीच्या धारणांमुळे सुद्धा हे इनपुट्स तुमच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने येत असतात. आणि एक सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये आम्ही हे बघितलं की दारूचं सगळ्यात जास्त सेवन हे होतं आणि त्याच्या खालोखाल गांजा हा ओढला जातो, वीड. हे सगळीकडे तुम्ही बघतात. एका गांजाला ओढण्यासाठी एका रिक्षा स्टॉपवर आम्ही सहज गेलो. मागे विकासाचा पंचनामा म्हणून आम्ही एक सदर चालवतो, त्यावेळेला रिक्षावाल्यांबरोबर बोलणं होत होतं.
त्यावेळेला सर्वसामान्य कॉमन मॅन बरोबर बोलणं होत होतं, मजुरांबरोबर बोलणं होत होतं. त्यांच्याकडून कळायचं की गांजा कुठल्या भागात मिळतो, तो गांजा मिळाला की त्याची बिडी कशी तयार करायची, ते बिडीचं बंडल किती रुपयाला मिळतं, मग ते बिडीचं बंडल, मग ती चिलीम, मग त्याच्याबरोबर ते ते काय कटका, आणि मग हे सगळं घेऊन ते ओढायचं. मग ओढल्यानंतर भारी वाटतं. म्हणजे काहीही झालं तरी घे, आज खूप खूप खुश आहे मी, घेतली. ती माझ्याशी बोलली म्हणून घेतली, ती माझ्याशी बोलली नाही म्हणून घेतली, सरांनी मला झापलं म्हणून मी घेतो, सरांनी माझं कौतुक केलं म्हणून घेतो. अरे काही कारण आहेत काय? जगण्याच्या काही व्याख्या असू शकतात की नाही? तुम्ही गाणे ऐका, चित्र काढा, आजूबाजूला फिरा, फिरण्यासारखी खूप ठिकाणं असतात, तिकडे जा, सगळे मिळून जा, काहीतरी चांगलं निर्णायक करा, प्रबोधनात्मक करा, सामाजिक करा. हे सगळं करण्याचं वय तुमचं असतं आणि त्यावेळेला ह्या असल्या घाणेरड्या गोष्टींच्या आहारी तुम्ही जातात. नशेची लक्षणं तुम्हाला माहिती आहेत, पण ही लक्षणं ओळखायची कशी? म्हणजे तुमचा भाऊ, तुमची बहीण, घरातलं कुणी मित्र असं जर कुणी नशेच्या आहारी जात आहे तर कसं कळतं माहितीये? हळूहळू घरातल्या गोष्टी या चोरीला जायला लागतात. म्हणजे आमच्याकडे माझ्या ओळखीतला एक असा पेशंट आहे, त्या बाई नेहमी माझ्याकडे रडतात आणि त्या रडण्याचं कारण असं असतं की अचानक घरातली भांडीच गायब झाली, माझा मोबाईलच गायब झाला, मुलाचे दप्तर गायब झालं एके दिवशी. आता त्या मुलाचं दप्तर घेण्यासाठी त्या बाईला घरकाम करावं लागतं, भांडी कुंडी करायला लागतात, ते दप्तर सुद्धा गायब झालं. मग का? तर मग तो 7,000चा मोबाईल त्याने 200 रुपयात गहाण ठेवला होता. कशासाठी? आजची सोय व्हावी म्हणून. 28,000ची त्याची सेकंड हँड मोटरसायकल होती, ती त्याने 500 रुपयामध्ये गहाण ठेवलेली होती. का? कारण आजची सोय व्हावी. माणसाचा विवेकच हरवलेला असतो आणि जर विवेक हरवलेला असला तर तो त्याच्या बायका पोरांना सुद्धा विकायला तयार होतो. शेवटची स्टेज ती सुद्धा आहे. इतकं निर्घृण, इतकं क्रूर, इतकं घाणेरडं, इतकं खालच्या पातळीचं व्हायला होतं. म्हणून ही नशेची लक्षणं आजूबाजूच्या आपल्या परिसरात जर कोणाकडे असली तर बघा, घरातल्या वस्तू चोरीला जातात, एकटं राहायला लागतात, अभ्यासावर वाईट परिणाम होतो, जास्त झोप येते किंवा झोपच येत नाही आणि खूप राग येतो, आदळआपट सुरू होते. मग काय करायला लागेल? हे वर्तनात जर बदल झालेला असला तर त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. संवाद साधणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कम्युनिकेशन, जे सर आता सांगत होते, डिस्कस करा, बोला, त्यांच्याशी बोला, त्यांना काय नकोय, काय हवंय, कशामुळे ते हे सगळं करतायत, त्यांच्या मनातली जळमटं काढून फेका. आणि ते जर तुम्हाला करता आलं तर आपोआपच सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. हा ब्रेनचे बरेचसे पार्ट्स आहेत, ज्या सगळ्या पार्ट्सवर परिणाम होतो. बॅसल गँग्लियावर परिणाम होतो, हिप्पोकॅम्पसवर परिणाम होतो, अमिगडेलावर परिणाम होतो, सेरेबेलमवर परिणाम होतो, माझा बॅलन्स ज्याच्यामुळे असतो त्याच्यावर परिणाम होतो, माझी इमोशन्स कंट्रोल ज्याच्यामुळे होतो त्या लिम्बिक सिस्टीमवर माझा परिणाम सुरू होतो. आणि या सगळ्यांचा इफेक्ट असा असतो की न्यूरो डिजनरेशन सुरू होतं. म्हणजे म्हातारपणी माझे जे सायनॅप्टिक टर्मिनल्स असतात ते वीक होत जातात आणि मग मला काही गोष्टी असंबद्ध होतात, मी अडखळायला लागतो, हळूहळू चालायला लागतो, थरथरायला लागतो. ते म्हातारपण माझं 20व्या वर्षामध्ये मला मिळतं. हे येण्याचं कारण ते न्यूरो डिजनरेशन सुरू झालेलं असतं. मेमरी लॉस, मला आठवत नाही, विस्मरण होतं, भ्रामक कल्पना माझ्या डोक्यामध्ये येतात, पॅरानोइया होतो. पॅरानोइया म्हणजे काय? भ्रम. मला त्या गोष्टी दिसायला लागतात ज्या अवतीभोवती नसतातच. दोरीला मी साप समजायला लागतो, स्टेजवर मीच नाचतोय असं मला वाटायला लागतं, चित्रपटाचा हिरो मी असतो, जेव्हा मी पिक्चर बघायला जातो त्यावेळेला त्याच्यात मी नाचताना दिसतो मला, जर मी पॅरानोइक झालेलो असलो तर. हे सगळं त्या ड्रग ॲडिक्शनमुळे होतं. इमोशनल डिस्टर्बन्सेस होतात, डिसरेग्युलेशन होतं, मोटर डिस्फंक्शन सुरू होतात आणि या सगळ्यांचा परिपाक हा भ्रमातून तुमचं संपूर्ण शरीर खंगण्यावर होतं. मग प्रत्येक अवयवाचं डिजनरेशन सुरू होतं आणि तुमच्या आवडीचा विषय जो डेंटल विषय तो पुढे येतो आणि तुमचं सडणं हे सुरू होतं. लिटरली सडणं सुरू होतं. म्हणजे एक असा अभ्यास सांगतो की किडे सुद्धा, म्हणजे मॅगॉट्स जे तयार होतात, ते मॅगॉट्स सुद्धा अशा व्यसनाधीन माणसाच्या तोंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. का? कारण इतकं सडलेलं असतं की सडलेल्या ठिकाणी ही किडे म्हणजे मॅगॉट्स जे ते जास्त प्रमाणामध्ये राहतात. म्हणून गालामध्ये मॅगॉट झालेले केसेस सर तुमच्याकडे खूप प्रमाणामध्ये येतात आणि ते येण्याचं कारण ही सगळी घाण ते खात असतात. तुम्ही गंमत बघा, थुंकणं जिथे होतं, जिथे थुंकलेला भाग असतो ती भिंत लवकर निघत नाही. ती फिनाईल टाका, ऍसिड टाका, तो लवकर निघत नाही. तो रंग सुद्धा चिकटलेला असतो. जर तो भिंतीवर एवढा भयानक असतो तर तुमच्या आतड्यात काय होत असेल, तुमच्या स्टमकमध्ये काय होत असेल, तुमच्या इनलाईन म्युकोझामध्ये काय होत असेल, किती भयानक आहे. म्हणजे डेंटिस्ट लोकांकडे सगळ्यात जास्त लोक का जातात तर दात क्लीन करून घ्यायला, कारण ती जुबा केसरी झालेली असते. आणि मग ते लग्न ठरलेलं असतं, कुठे इंटरव्ह्यू असतो, काही काळ तरी मला चांगलं दिसायचंय म्हणून मग मला क्लीन करून द्या म्हणून तुमच्याकडे लोक त्रास द्यायला येतात. त्यावेळेला केवढा त्रास होत असतो मनातून, की किती घाणेरडा आणि विकृत प्रकार आहे. म्हणजे तंबाखूमध्ये असं म्हणतात की 7,000 असे काही घटक आहेत
की जे सगळेचे सगळे केमिकल्स विषारी आहेत आणि त्या केमिकल्स पैकी 59 असे केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळे डायरेक्ट कॅन्सर होतो. 100% कॅन्सर होतो आणि होतो म्हणजे होतो. जर कोणी सांगत असेल की आम्ही फिल्टर लावून ओढतो, आम्ही डिजिटल ओढतो, आम्ही आमकी ओढतो, आम्ही ऑनलाईन आणतो, काही नाही. सगळ्यांचा शेवट शेवटी दारुण आहे आणि वाईट आहे. म्हणून दुष्परिणाम तर ते होणारच आहेत. कॅन्सर होणार आहेत, हृदयविकार होणार आहे, श्वसनाचे आजार होणार आहेत, मानसिक परिणाम होणार आहेत. म्हणजे नैराश्य येतं, स्मरणशक्ती कमी होते, वर्तणुकीत बदल होतो, आत्महत्येचे विचार येतात, कुटुंबावर परिणाम होतो, सामाजिक संबंध बिघडतात, कायदेशीर आणि आर्थिक सुद्धा नुकसान होतं. ड्रग पासून जर लांब राहायचं असेल तर एकच करावं लागेल की आधी तर संवाद साधायला शिका, मित्र मैत्रिणी भरपूर असले पाहिजे, एकलकोंड राहू नका, एका रूम मध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका, अभ्यास करा. अभ्यास करताना तर दुडामणी सर पण तेच सांगत होते की मुलांशी ते बोलतात, कम्युनिकेट करतात आणि कम्युनिकेट करताना हेच सांगतात की बाबा तू संवादी राहा, लोकांशी बोल, एकटा राहिला असतो तुला ते जमणार नाही, तू सगळ्यांमध्ये राहिला असतो तुला ते जमेल, तू शेअर कर. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर कोणी एकटं राहत असेल तर त्याला एकटं राहू देऊ नका. त्याचं एकटं राहण्याची कारणमीमांसा शोधा आणि त्याला फ्रेंडशिप द्या, त्याला तुम्ही आधार द्या, त्याच्याबरोबर राहा. किमान त्याच्याबरोबर पाठीशी जर उभं राहिलं तर कदाचित त्याचं किंवा तिचं पाऊल घसरण्यापासून आपल्याला वाचता येईल. आणि या माणसांपासून दूर राहा. ही ती माणसं आहेत जी स्वतः हे खात नाहीत पण पैशासाठी वाटेल ते करायला तयार होतात. आणि हे जुबा केसरी म्हणतात. म्हणून आपल्यासारख्या कित्येक पिढ्या इथे बर्बाद होत आहेत. आणि तो एआयचा एक व्हिडिओ आला होता ह्या लोकांचा आणि त्याच्यामध्ये यांचं हे दारुण वास्तव त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हे जरी काल्पनिक चित्र असलं तरी तुम्हालाही माहिती की ही माणसं कमालीची डाएट ओरिएंटेड असतात, डाएट कॉन्शियस असतात. ही काहीही घेत नाहीत. ही व्यसनं तर दूरची गोष्ट आहे, ही पोळी सुद्धा खात नाहीत. हे अगदी डाएट कॉन्शियस असतात. हे खूप व्यवस्थित स्वतःला जपतात. फक्त पैशासाठी हे असल्या घाणेरड्या पद्धतींचं ते जाहिरातीकरण करतात, बाजारीकरण करतात आणि आपल्या डोक्यामध्ये एक भुंगा वळवळतो की मला यांच्यासारखं व्हायचंय. यांचं खरं रूप हे. त्याच्यामुळे या अशा लोकांच्या दातांचं ट्रीटमेंट ज्या वेळेला डेंटिस्ट लोक करतात त्यावेळेला काय ते कसला उकिरडा आहे हा, किती घाण आहे ही. माझ्या स्वतःच्या शरीराचं शुद्धीकरण जर मला करता येत नसेल, माझं जर शरीर जर मला सुचिरभूत ठेवता येत नसेल तर माझ्या जगण्याचा अर्थच संपतो ना. मला जर माझं स्वतःचं शरीर जर फिट ठेवता येत नसेल, माझं मन जर स्वतःचं खंबीर ठेवता येत नसेल तर माझ्या जगण्याला अर्थ काय उरतो. ती अर्थपूर्णता तुमच्यामध्ये येणं हे अभिप्रेत आहे. आणि तुम्ही डॉक्टर म्हणून समाजात जाता, ज्यावेळेला डॉक्टरच केबिनमध्ये थुंकतो, ज्यावेळेला डॉक्टरच पानटपरीवर गुटखा खाताना दिसतो, ज्यावेळेला डॉक्टरच धाब्यावर दारू पिताना दिसतो, ज्यावेळेला डॉक्टरच पानटपरीवर सिगरेट ओढताना दिसतो, त्यावेळेला समाजानं काय मेसेज घ्यायचा. त्याच्यामुळे असल्या घाणेरड्या विकृत गलिच्छ व्यसनांपासून तुम्ही परावृत्त व्हावं यासाठी हा कार्यक्रम खरं म्हणजे आयोजित केलेला आहे. शेवटाकडे येतो. हे पोरग आमच्याकडे आलं होतं, अगदी जवळचं गाव आहे, तिथलंच आहे मुलगा. काय असेल याचं वय आणि ते काय करतंय. समाजामध्ये व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा ही पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करते आणि ही त्याचे उदाहरण आहे. 130 कोटी 140 कोटींचा हा देश आहे. 620 कोटी लिटर दारू या देशाला लागते. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामध्ये 20 कोटी लोक सरकारी आकड्यानुसार दारू पितात, त्याच्यापेक्षा जास्तच पित असतील. 30,500 कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न राज्याला 2024-25 मध्ये या महाराष्ट्र राज्याला दारूतून मिळालं. आमच्याकडे बरेच येतात आणि त्यांचं समुपदेशन करताना ते अतिशय अभिमानानं सांगतात, सर आम्ही दारू पितो म्हणून देश चालतो. गदगदायला होतं. म्हणजे काय देशभक्त माणसाशी बोलतोय असं वाटतं. पण ते खरं आहे, ते अंतिम सत्य आहे की 30,500 कोटी रुपयांचा महसुली उत्पन्न राज्याला मिळतो म्हणून या राज्यातले राजकारणी सुद्धा या गोष्टीला समर्थन करतात आणि याचं समर्थन होतं म्हणून हे आपल्यापर्यंत पोहोचतं. सगळी सिस्टीम, सगळी व्यवस्था ही याच्या भोवती जर चालायला लागली तर आपला देश पटकन संपणार आहे. आणि म्हणून याचा विचार कुठेतरी करावा लागेल की नुसतं दारू पिऊन माझ्या शरीरावर परिणाम होणार आहे असं नाही, तर मोटर व्हेकल क्रॅशेस होणार आहेत, ड्राउनिंग होणार आहे, त्याच्यानंतर फॉल्स होणार आहे, व्हायलन्स होणार आहे, सुसाईड होणार आहे, अल्कोहोल पॉइझनिंग होणार आहे, रिस्की सेक्शुअल बिहेवियर्स होणार आहे आणि मग मेडिकल डिसऑर्डर सगळे येणार आहे. त्याच्यामुळे दारूच्या व्यसनानं 60 प्रकारचे दुष्परिणाम होतात. हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. मुख्य म्हणजे ते सगळंच पोट, लिव्हर, यकृत सगळं सडतं. एकूण अपघातात 20% जे अपघात आहेत ते दारूमुळे होतात. गुन्हेगारांमुळे सुद्धा गुन्हेगारीकरण वाढण्याचं सगळ्यात मोठं प्रमाण दारू असतं
आणि याच्या व्यसनाधीनतेपासून जर मुक्त व्हायचं असेल तर संवाद साधला पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याला मिळणारा जो पुरवठा आहे तो बंद झाला पाहिजे. सप्लाय चेन पर्यंत पोहोचणं हा फार गंभीर विषय आहे, कठीण विषय आहे. पोलिसांसमोरचं पण ते आव्हान आहे. त्याचं कारण असं की याच्यामध्ये मोठे राजकारणी सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतात, त्यांचे सुद्धा हात याच्यात बरबटलेले असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना राजाश्रय मिळतो आणि राजाश्रय मिळाला की एखादा चांगला प्रामाणिक पोलीस ऑफिसर तिथे जाऊन थांबतो. त्याला थांबावं लागतं. ते दुर्दैवानं सत्य असतं. त्याचं कारण या राजकारण्यांनी दिलेली, त्याला मिळालेली सगळ्यात मोठी प्रतिष्ठेची जागा. त्यांना सतत तुम्हाला कुठेतरी गुलाम म्हणून ठेवायचंय आणि ती गुलामी जर तुम्हाला नाकारायची असेल, तुमचा विवेक जर शाबूत ठेवायचा असेल तर मेंदू तल्लक झाला पाहिजे, विवेक शाबूत झाला पाहिजे, सतत विचारी झालं पाहिजे, कुठल्याही गोष्टीची कार्यकारण भाव कळला पाहिजे, चिकित्सा करता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागरूक राहिलं पाहिजे. एक जागरूक नागरिक म्हणून जर तुम्हाला घडायचं असेल तर व्यसनांपासून तुम्ही दूर राहाल, अशा प्रकारची एक प्रतिज्ञा आज आपण करूयात आणि थांबूयात. धन्यवाद. खूप छान वाटतं. सर शिव बाय.